नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर 10 ते 12 दिवस मी गावी गेल्यामुळे मी सिंपल आणि छोटे छोटे व्हिडिओ असे मी जे काही तयार केलेले होते ते मी तुमच्याशी शेअर केले। मी जे काही रिक्वेस्टेड व्हिडिओ आहेत ते काही केले नव्हते कारण मी गावी होते। तर आता इथून पुढे जे काही कमेंट्स येतील किंवा रिक्वेस्ट असतील त्या मी नक्की पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मागील व्हिडिओंनाही तुम्ही भरपूर असा आपल्या प्रतिसाद दिलेला आहे। इथून पुढेही आपल्या चॅनलला असंच सपोर्ट करत राहा। तर आज आपण 44 साईजचं कटोरी ब्लाउजचं कटिंग पाहूया। तुमची साईज कितीही मोठी असू दे किंवा छोटी असू दे, आपण जसं या इथे ड्राफ्टिंग करणार आहे त्याप्रमाणे तुम्ही कटोरी ब्लाउजचं ड्राफ्टिंग करायचं आहे आणि पेपर कटिंग करायचं आहे। फक्त आपल्या थोडेसे मापामध्ये फक्त चेंज होत राहतं, बाकी आपल्याला जसं सेम आहे तसं ड्राफ्टिंग करायचं असतं। तर या इथे पहा, पूर्ण उंची घेतलेली आहे मी 14, त्यामध्ये आपण 1 इंच प्लस करून 15 इंचावरती ब्लाउजची उंची म्हणजे पेपरची उंची घ्यायची आहे। छाती आहे 44, तर 44चा चौथा भाग येतो 11 इंच, त्यामध्ये आपण 1.5 इंच जे आहेत ते शिलाई मार्जिन मिक्स करायचं आहे। 12.5 इंचावरती आपली घडी येणार आहे। कंबर आहे 34, तर त्याचा चौथा भाग होतो 8.5 इंच, त्यामध्ये मी या इथे पहा हे 1 इंच टक्ससाठी मिक्स केलेलं आहे आणि पुढचे जे 1.5 इंच आहेत ते मी शिलाई मार्जिन म्हणून मिक्स केलेलं आहे। पुढचा गळा 6, मागचा गळा 10 आहे। शोल्डर या इथे 44 साईजमध्ये मी 6 इंच घेणार आहे, डीप गळा असला तरी। तर पहा, साईज मोठी आहे त्यामुळे इथे 6 इंच आपल्याला शोल्डर घ्यायचे आहेत, परफेक्ट बसतात। मुंडा घेणार आहे मी 6.5 इंच, कोटोरी 6 इंच घेणार आहे आणि गळा रुंदी या इथे 2.5 इंच वापरायची आहे। या पद्धतीने जर तुम्ही ब्लाउज कटिंग केलं तर अजिबात ब्लाउज बिघडत नाही। पहा, गळा रुंदी मी या इथे 2.5 इंच घेतली, तरीही तुमची या इथे जे शोल्डर आहेत ते उतरणार नाहीत किंवा पडणार नाहीत। सर्वात पहिल्यांदा आपल्याला ब्लाउजच्या उंचीचं मार्किंग करायचं आहे। आता या इथे 44 साईजमध्ये कुणाची उंची 14.5 असू शकते किंवा 15 इंच असू शकते। तुम्ही यामध्ये 1 इंच मिक्स करून उंची जी आहे ती टाकू शकता। तर पहा, या इथे 14 इंच उंची आहे, तर त्यामध्ये मी 1 इंच मिक्स करून 15 इंचावरती या पद्धतीने पेपर कटिंग करून घेतलेला आहे। तर या इथे याच पद्धतीने 15 इंचावरती मार्किंग करून एक चौकोनी असा आपल्याला पेपर कट करायचा आहे। तर शोल्डर पहा 6 इंच मी घेणार आहे, ब्रॉड आहे त्यामुळे आपल्याला 6 इंच या इथे घ्यायचं आहे। तुम्ही 42 साईजमध्ये सुद्धा 6 इंच शोल्डर वापरू शकता, पण कोणाचे जे शोल्डर आहेत म्हणजे खांदे जे आहेत ते कमी रुंदी असतील तर या इथे 5.5 इंच 42 मध्ये वापरा आणि 44 मध्ये कंपल्सरी तुम्हाला 6 इंच या इथे शोल्डर वापरायचं आहे। आता इथून मी 6.5 इंचावरती मुंडा घेतला। आता हा जो मुंडा आहे तो आपण आहे असा ड्रॉ करून घ्यायचा, म्हणजे इथे ही उंचीचं या प्रकारे मार्किंग करून घ्यायचं आहे। आता यावरती एक आडवी लाईन आपण या पद्धतीने ओढून घेऊया। लाईन ओढल्यानंतर या लाईनवरती लगेचच आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे। तर छातीचा चौथा भाग आहे 11 इंच आणि पुढे 1.5 इंच मी शिलाई मार्जिन घेतलं। कंबर आहे 34, तर त्याचा चौथा भाग होतो 8.5 इंच आणि त्यामध्ये आपण 1 इंच टक्ससाठी वापरायचं आहे। या इथे कंबर तुमची 36 पर्यंत असू शकते। आता आपण हे जे आहे ते कट करून घेऊया, एक लाईन मारून घेऊया आधी। तर इथे मी ही लाईन ओढून घेतली। लाईन ओढल्यानंतर आपल्याला मुंड्याचं मार्किंग करायचं सर्वात पहिल्यांदा 1.25 इंचावरती पाठीमागील मुंडा आणि 1.25 इंचावरती पुढील मुंडा या प्रकारे पॉइंट देऊन घ्यायचे। इथे पहा 1.25 इंच घ्यायचं आहे। हा पॉइंट फक्त आपण पहा आकार देण्यासाठी घेतो, बाकी काही नाही। इथून 1/2 इंच मी घेतलं। परत आपल्याला या इथे मुंड्याचा मध्य करायचा आहे या पद्धतीने। हे पॉइंट दिलं की काय होतं, मुंड्याचा जो आकार आहे तो एकदम परफेक्ट असा येतो, कुठेही आपले आकार बिघडत नाहीत। यासाठी आपल्याला या पद्धतीने घ्यायचं आहे। तर पहा, आपण 36 पर्यंत इथे 1/2 इंच घेतो
38-40 मध्ये या इथे 42 मध्ये आपण पाऊण इंच ते 1 इंच घ्यायचं आहे. आणि आता मी 44 साईज होती म्हणून 1.25 इंच या इथे मी मार्किंग केलं. तर आकार एकदम छान असा आलेला आहे आणि या पॉईंटवरती येऊन मिळाला. आता या पॉईंटपासून आपल्याला या पद्धतीने इथे खाली ड्रॉ करायचं आहे. म्हणजे मुंड्यामध्ये जे काही प्रॉब्लेम येतात तुम्हाला ते सगळे प्रॉब्लेम या पद्धतीने दूर होतील. आता 1.5 इंच असं मी आतमध्ये येऊन एक तिरकी लाईन ओढून घेणार आहे पहा या पद्धतीने. आणि या पॉईंटपासून इथूनच मी असा मुंडा ड्रॉ करणार आहे. तर या इथे मी तुम्हाला मुंड्याचे जे आकार आहेत ते अगदी व्यवस्थित असे समजावून सांगितले. आता 2.5 इंच या इथे गळ्याची रुंदी घ्यायची आहे. 6 इंच आपला पुढचा गळा आहे. इथे पहा 6 इंच पुढचा गळा आहे. तर आपण यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन मिक्स करायचं आणि 6.5 इंचावरती गळ्याचं मार्किंग करायचं आहे. इथेही मी 2.5 इंच घेतलं आणि एक बॉक्स तयार करून आपण पुढचा गळा जो आहे तो ड्रॉ करायचा आहे. आता या इथे जर तुम्हाला गळ्याला आकार देता येत नसेल तर काय करायचं पहा. इथून तुम्ही पाऊण इंच घ्यायचं आहे 0.75 आणि या पद्धतीने गळा ड्रॉ करायचा. याने काय होतं गळ्याचे जे आकार आहेत ते एकदम परफेक्ट येतात. या पद्धतीने इथे मी गळ्याला आकार दिला. आता क्रॉस पट्टी 2.5 इंच इकडेही मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे. आता ही साईज मोठी आहे पहा, तरीही हे ब्लाऊज जे आहे ते एकदम परफेक्ट असं बसणार आहे. तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. मी छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स सांगत असते त्या मिस करू नका. इथून मी पाऊण इंच म्हणजे 0.75 या इथे क्रॉस पट्टीला आकार देण्यासाठी घ्यायचं आहे. आणि या इथे मी या पद्धतीने क्रॉस पट्टी जी आहे ती ड्रॉ केली आणि क्रॉस पट्टी आपली तयार झाली. तर क्रॉस पट्टीचा आकार ही पहा या पद्धतीने द्यायचा आहे. एकदम छान असा आकार येतो. आता या ब्लाऊजचं म्हणजे 44 साईज आहे, तरीही मी जे माप घेतलेलं आहे त्यामध्ये 6 इंचाची कटोरी आहे. जर तुम्हाला या इथे 6.5 किंवा 7 इंचापर्यंत जरी कटोरी लागत असली तरीही तुम्ही या इथे घ्यायची आहे. शक्यतो 6.5 इंचापर्यंत तुम्ही कटोरी घ्या, एकदम परफेक्ट बसते. तर ब्लाऊजवरती 6 इंचाची होती म्हणून मी या इथे 6 इंच घेतलेलं आहे. परत इथे मी 6 इंचावरती मार्किंग केलं. इथे 1 इंच तुम्ही पहा, हे जे पॉईंट घेतलेले आहे तुम्ही आहे असे जरी जोडलेत तरीही चालतं, पण कटोरीला परफेक्ट आकार एकदम व्यवस्थित येण्यासाठी या पद्धतीने ड्रॉ करायचं पहा. आणि इथून आपल्याला हा आकार जो आहे तो फक्त असा द्यायचा आहे. तर पहा एकदम छान असा कटोरीला आकार येतो. आता हे जे सर्व आपण मार्किंग केलेलं आहे या इथे मी बॅक पार्ट तुम्हाला दाखवणार नाही, फक्त बॅक पार्टचा मी या इथे मुंडा जो आहे तो ड्रॉ करून दाखवलेला आहे. तर आता आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे. पहा इथे जेव्हा आपण बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट बरोबरीने कट करतो त्यावेळेस आपल्याला पाठीमागच्या मुंड्यावरून कट करायचं आहे, पण मी या इथे फक्त तुम्हाला फ्रंट पार्ट दाखवते. यासाठी मी इथून जो पुढचा मुंडा आहे तिथून मी तुम्हाला कट करून दाखवत आहे. आणि इथे पहा जे शोल्डर आहेत ते आपल्याला थोडे असे गळ्याकडे 1.5 इंचाने असे तिरके कट करायचे आहेत, जेणेकरून तुमचे शोल्डर एक परफेक्ट असे जाग्यावरती बसतील. आता आपण कटोरी जी आहे ती कट करून घेऊया. त्याआधी आपल्याला क्रॉसपट्टी कट करायची असते पहा. आणि ही कटोरी
आता आपल्याला फक्त यामध्ये काय बदल करायचे आहेत पहा. ही जी क्रॉसपट्टी आहे ती क्रॉसपट्टी आपल्याला अर्धा इंचाने उंचीमध्ये वाढवायची. इथे वाढवणे मी प्रत्येक कटिंगमध्ये तुम्हाला सांगत असते. क्रॉसपट्टी जी आहे ती आपल्याला अर्धा इंचाने वाढवायची आहे. जर तुम्हाला वाढवायचं म्हणजे ब्लाऊज पीसवरती जर तुम्हाला वाढवायचं नसेल, डायरेक्ट पेपरवरती वाढवायचं असेल तर फ्रंट पार्टची उंची तुम्ही 1.5 इंच घ्यायची आहे आणि बॅक पार्टची उंची तुम्ही 1 इंच घ्यायची आहे. तर पहा या पद्धतीने हे झाले. आता हा जो साईड पार्ट आहे तो आपल्याला कुठेही वाढवायची गरज नाही, तो आहे असा आपल्याला ड्रॉ करायचा आहे. आता ही जी कटोरी आहे ही कटोरी मूळ कटोरी आहे आणि आपल्याला ही कटोरी जी आहे ती वाढवायची आहे. तर ती कशी वाढवायची हे पाहूया. तर इथे पहा मी कटोरी वाढवण्यासाठी एक सेपरेट पेपर घेतलेला आहे आणि या इथे ही जी मूळ कटोरी आहे ती आहे अशी ठेवून घ्यायची पहा आणि ड्रॉ करायची आहे. तर या प्रकारे मी ड्रॉ केली. आता 44 साईज आहे पहा. तर आपल्याला पफ ही तेवढाच हवा आहे, जास्त पफ येणं गरजेचं आहे. जर तुम्ही या इथे वाढवताना कमी वाढवली आणि पफ जास्त आला नाही तर कटोरी व्यवस्थित बसणार नाही आणि कटोरी कमी पडेल. त्यासाठी आपल्याला कटोरी 1.25 इंच म्हणजे 1.7 आणि इकडून ही 1.25 इंच आपल्याला कटोरी वाढवायची आहे. 1.5 म्हणजे 1.75. इथे अर्धा इंच आणि इथे 1/2 इंचाने. आता याचा मध्य करायचा आणि जो काही मध्ये येईल त्याचा असा पॉइंट काढायचा आणि इथून खाली सुद्धा आपल्याला 1.25 इंचाने कटोरी वाढवायची आहे या पद्धतीने. आता आकार देताना पहा या पद्धतीने तुम्ही आकार द्या म्हणजे एकदम छान असे येतात. इथे अर्धा, परत 1/2, 1 इंच, 1.25 इंच एवढे जे पॉइंट आहेत हे 4 आपण घेतलेले ते फक्त जोडत जायचं. पहा या पद्धतीने आपोआप जशी मूळ कटोरी आहे त्या पद्धतीची कटोरी तयार होते. तुम्ही या इथे पहा हा मूळ कटोरीचा आकार आणि हा आपण वाढवलेली जी आहे तिचा आकार एकदम छान असं आलेला आहे. आता हे हुकलूक पट्टीची जी साईड आहे ते आपण जोडून घेऊया. पहा या पद्धतीने जोडल्यानंतर सुद्धा आपल्याला हा जो पार्ट आहे तो चेक करायचा आहे, नाहीतर फ्रंट पार्ट जास्त होईल. 5.25 इंच आलेला आहे तर हे सुद्धा आपल्याला 5.25 इंचच घ्यायचं आहे. तर इथे मी हा पॉइंट दिला. इथे सुद्धा जवळपास मी अर्धा इंच वरती जाणार आहे आणि हे जे पॉइंट आहे ते मी जोडून घेणार आहे. आता ही कटोरी आपली वाढवून तयार झाली म्हणजे पूर्ण तयार झाली. तर आता आपल्याला ही कटोरी लगेच कट करायची नाही. पहा चेक करायचं आहे. आता हा साईडचा जो पार्ट आहे तो आपल्याला अशा पद्धतीने इथे ठेवायचा आहे आणि ह्या साईड पार्टपेक्षा आपल्याला 1/2 इंच कटोरी जी आहे ती एक्स्ट्रा आली पाहिजे. एवढी कटोरी जी आहे ती एक्स्ट्रा आली पाहिजे. तर पहा हा 1/2 इंच थोडा इथे येत आहे तर मी ही थोडी जी रेष आहे ती इथे अशी नेहून ड्रॉ केली. तर यामुळे कटोरी तुमची अजिबात कमी पडत नाही किंवा जास्तही होत नाही. आता इथून हा जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो किती राहतोय पहा, अर्धा इंच एक्स्ट्रा आहे. तर अर्धा इंच एक्स्ट्रा परत तुम्ही ओढून ताणून लावली की तरी परत आणि ही आपली कटोरी वाढणार. परत तुम्ही कट करणार, कटोरीचे आकार बिघडतात, शेप बिघडतो, टक्स तिरका जातो, बरेच काही प्रॉब्लेम्स येतात. त्यासाठी आधीच आपल्याला या पद्धतीने कटोरी कट करायची आहे म्हणजे ड्रॉ करायची आहे. आता ही पहा कट करून घेऊया. आता भले ही साईज कितीही मोठी असू दे पण तुम्ही या इथे कटोरीचा आकार पहा एकदम छान असा आलेला आहे. कुठेही तुम्हाला कटोरी पसरट किंवा लांबट अशी दिसणार नाही. तर पहा आपण जशी कटोरी वाढवतो त्या पद्धतीने तुम्हीही प्रयत्न करा कटोरी वाढवण्याचा. एकदम छान अशी कटोरी येणार आहे.
तर इथे ही कटोरी आपली 44 साईजची तयार झाली. आता याचा मध्य करूया. मध्य केल्यानंतर सुद्धा आपल्याला या इथे चेक करायचं आहे कुठे कमी जास्त आहे का. तर इथे काही कमी जास्त नाही, इथे थोडंसं वाटत आहे, तर ते मी तुम्हाला कट करून दाखवते. या पद्धतीने टक्स देताना आता आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला मी 2 प्रकार सांगते या इथे. एक, तुम्ही या इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडा. आपण या इथे 6 इंच कटोरी घेतली, त्याचा मध्य करा 3 इंच. तर टक्सची रुंदी किती राहते पहा, 2.25 इंच. म्हणजे आपली जी कटोरी आपण जी वाढवली ती एकदम परफेक्ट आहे. आपण कटोरी 2.25 इंचाने वाढवली म्हणजे आपण इथे रुंदीला 2.25 इंचच घेणार टक्स. त्यामुळे पहा दोन्ही साईडने तुम्ही कसंही करा. एक तर तुम्ही 2.25 इंच येथे डायरेक्ट घ्या वाढवली आहे म्हणून, आणि परत उंचीला इथे 3 इंच. नाही तर तुम्ही ही ट्रिक वापरा, म्हणजे कटोरी एकदम जशी आहे तशी तयार होईल. इथे अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिन सोडायचं. जी काही कटोरी असेल त्याचा आपल्याला असा मध्य करायचा आहे. तुमची 5 इंचाची कटोरी असेल तर इथे 2.5 इंचावरती हे शिलाई मार्जिन सोडून 2.5 इंचावरती मार्किंग करा, आणि जे काही शिल्लक राहील ते टक्स म्हणून वापरा. एकदम बरोबर अशी तुमची कटोरी तयार होणार आहे. तर आपण कटोरी काढलेली बरोबर होती, त्यामुळे पहा 2.25 इंचच रुंदीला या इथे आपला टक्स जो आहे तो राहिलेला आहे. आता हा टक्स आपण या पद्धतीने पहा केल्यानंतर कटोरीला फफ किती मस्त असा आलेला आहे, आणि कटोरी एकदम परफेक्ट तयार झालेली आहे. तर या इथे पहा मी बाहीचं कटिंग दाखवणार नाही. बाही कटिंग दाखवलं की व्हिडिओ हा खूप मोठा होतो, आणि बाही कटिंगचे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. त्याच पद्धतीने तुम्ही 44 साईजचं सुद्धा कटिंग करायचं आहे. एकदम परफेक्ट असं आपलं ब्लाऊज येतं. आणि काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.